जय भीम नवबुद्धाय मी कुंती. बघूया आजचं बातमीपत्र. उस्मानपुरा येथील कपिलवस्तू बौद्ध विहारात बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त पाली भाषेची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी यशस्वी झाले त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत पगार, भीमराव मुगदल यांची उपस्थिती होती. पण हेच खऱ्या अर्थाने धम्माचं कार्य असू शकतं, कारण त्या बालमनावर खरे संस्कार या वयातच झाले तर खऱ्या अर्थाने धम्माच्या सेवेमध्ये लागू शकतो अशी माझी धारणा. निश्चितच एक चांगला उपक्रम या ठिकाणी पाहायला मला मिळाला आहे. तर मुलींचे विशेष मी कौतुक करतो, तिच्या कुटुंबाचे विशेष कौतुक करताना आपल्या सर्वांचे कौतुक करतो. अशाच प्रकारे आपले बालका म्हणा, आपले मुलं म्हणा, आपले मुली म्हणा, म्हणायची भाषा तत्कालीन गौतम बुद्धांची भाषा किंवा आपण आता जे काही पंचशील म्हटलं आहे, हे पंचशील म्हणजे काही पालीमध्ये याचाच अर्थ असा की आपल्या सर्वांना पाली ज्ञात आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत नाही का पाली म्हणजे काय. पाली ही मराठीसारखीच भाषा आहे, पण तत्कालीन स्थितीमध्ये व्यवहारामध्ये चालणारी भाषा अशी जी कोणती भाषा आहे ती पाली भाषा आहे. गौतम बुद्धांचे 82,000 जे 84,000 म्हणतो, पण 82,000 जे काही सुत्त म्हणत आहे, ज्या गाथा म्हणत आहे, त्या सगळ्या त्यांच्या मुखातून आलेल्या आहे. ती भाषा म्हणजे पाली भाषा आहे. परंतु पाली भाषा काही वेगळी आहे. बुद्ध धर्म अजून आपल्यापर्यंत मुरणं गरजेचं आहे. ही बाब पण या ठिकाणी या जयंतीच्या अनुषंगाने म्हणून या बुद्ध पौर्णिमेच्या अनुषंगाने आपल्यात व्हावं. जसं आपण पाहतो चंद्राची खोड जशी जशी वाढत नंतर पूर्ण पौर्णिमा होत असेल, तसाच आपल्यामध्ये अशा प्रकारचा बुद्धाचे संस्कार, बुद्ध संस्कार वाढत आणि आपल्यामध्ये आता पूर्णकृती हो ही या ठिकाणी धारणा या ठिकाणी व्यक्त करत आहे. खरं तर वेळ खूप झालेला आहे, खूप काही बोलण्यासारखं आहे, पण तुमचा हा आनंद पाहतो तुम्हाला अजून पारितोषिक सुद्धा या ठिकाणी द्यायचे आहे. खऱ्या अर्थाने ही बुद्ध पौर्णिमा करत असताना वैशिष्ट्य काय तर आपण पाहिलं असेल, तथागतांचा गौतम बुद्धांचा जन्म वैशाखी पौर्णिमेलाच झाला आहे. प्रथम व्याससाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा एकदा. तर अभिनंदन. टाळ्या वाजवूया आपण सगळ्यांना. पुन्हा सागर काकांच्या नातवासाठी बक्षीस जाहीर केलं. हे सगळं काय आहे, आपण भारतीय बौद्ध महासभेमध्ये जे बालसंस्कार शिबिर घेतो, श्रामणेर शिबिर घेतो, उपासिका शिबिर घेतो, समता सैनिक दलाचे शिबिर घेतो. तर याच्यातला तुमचा आता महत्त्वाचा टप्पा तुमच्या विहारामध्ये तुमच्या शाखेकडून तुम्ही मागणी केल्यामुळे तुमच्यासाठी इथे उपासिका शिबिर घेण्यात येईल. महाकवी वामनदादा कर्डक विचारवंतच्या वरोराच्या वतीने बुद्ध जयंती आणि महाकवी वामनदादा कर्डक स्मृती दिन साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकाचे वाचन करून करण्यात आले. सदर कार्यक्रमात बुद्ध भीम गीत गायन स्पर्धा आणि कवी संमेलनास परिसरातील मान्यवरांनी सहभाग घेतला. यावेळेस व्हर्च्युअल बहुउद्देशीय संस्था भद्रावतीच्या अध्यक्षा किरण साळवी यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनीतिक, न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याच्या आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. वर्चस मल्टीपर्पज सोसायटी भद्रावतीची मी संस्थापकीय अध्यक्ष आहे. आज वरोरा येथे महाकवी वामनदादा कर्डक विचारमंच यांनी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिपत्रार्थ मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये गीत गायन स्पर्धा व महाकवी संमेलन आयोजित करून त्यांनी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतीला मानवंदना देत हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि कवी संमेलन ज्या पद्धतीनं टोंगरे साहेबांनी सुद्धा आताच सांगितलं की कविता ही प्रभावी माध्यम आहे समाजाची व्यथा मांडण्याचं, आणि तेच व्यथा आजसुद्धा एक मांडल्या जावी, कारण की काळ जरी लोटत असला तरी परिस्थिती बदललेली नाही. जी विषमता पूर्वी होती तेच विषमता आजही दिसते. जे अन्याय अत्याचार पूर्वी व्हायचे तेच अन्याय अत्याचार आजही होताना दिसतात. आणि म्हणून ज्या पद्धतीनं वामनदादा कर्डक यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून इथल्या वंचित शोषित पीडितांचे प्रश्न उचलून धरले, त्यांना वाचत फोडण्याचं काम केलं आणि त्यांना न्याय देण्याचं सुद्धा आपल्या कवितातून त्यांनी प्रभावी माध्यम हे वापरलं. आणि म्हणूनच तेच प्रभावी माध्यम आजसुद्धा इथे असलेले प्रश्न, इथे असलेल्या गोरगरिबांवरती होणारे अन्याय अत्याचार इथल्या समाजापुढं यावे आणि इथला असलेला मागासलेला वर्ग पुन्हा मुख्य प्रवाहामध्ये पुन्हा दिशेनं नेता येईल, या पद्धतीचं समाज प्रबोधन त्या कविताच्या माध्यमातून केलं जावं. आणि म्हणूनच आपण इथे बुद्धबिंग गीत गायन स्पर्धा आणि कवी संमेलनाचं आयोजन. तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आणि वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे गीत गायन स्पर्धेचा कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे. आणि तसे वरोरा टाईमचे जे संपादक आहे त्यांचेसुद्धा वर्धापन दिन असल्यामुळे त्यांचेसुद्धा कार्यक्रम या इथे नगरभवनमध्ये सादर करण्यात आलेले आहे. त्यानिमित्त मी विनोद खोब्रागडे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून इथे मी कार्यक्रमाला आलेलो आहे. सर्वप्रथम आम्ही इथे प्रस्तावना, भारतीय संविधानाचे प्रस्तावनेचे वाचन करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर अनेक मान्यवर यांचे मनोगत व्यक्त करण्यात आलेले आहे. नेमका हे जे त्रिगुण पौर्णिमा आहे तथागत गौतम बुद्ध यांच्या संदर्भामध्ये ही जयंती पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये साजरी केली जात आहे. 140 देशामध्ये ही जयंती तथागत बुद्धांची साजरी केली जात आहे. तसेच यापूर्वीसुद्धा द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीसुद्धा जयंती पार पडलेली आहे आणि तीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण जगामध्ये पार पडलेली आहे. आणि आजही त्यांची जयंती कमीत कमी 2 ते 3 महिने ही चालू असते, कार्यक्रम चालू असतात. त्यानिमित्त आज आम्ही इथे कार्यक्रमाला आलो आहे आणि यामध्ये जे गीत गायनमध्ये मुलं भाग घेतलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या 10 भाषणापेक्षा एक वामनदादाचं भाषण आणि एक त्यांचं गाणं हे अति महत्त्वाचे असते. तथागत गौतम बुद्धांच्या 2568व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यान बोपोडी या ठिकाणी वनवर्धिनी फाउंडेशन आणि विजय ढोणे यांच्या संयुक्त विद्यमाने
धम्म सकाळ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत मंगलमय आणि आल्हाददायक वातावरणात पहाटे 5 वाजता या संगीतमय धम्म पहाट कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध सूत्रसंचालक मुराद काझी आणि ॲडव्होकेट ज्ञानेश जावीर यांनी केले. या प्रसंगी स्थानिक बौद्धाचार्य व मान्यवरांचे स्वागत व सत्कार वनवर्धिनी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय ढोणे आणि पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. मराठा स्वराज्य भवन आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येत्या 6 जून रोजी कोल्हापुरात शिवराज्याभिषेक सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, अशी माहिती मराठा महासंघाचे वसंतराव मोळीक यांनी पत्रकार बैठकीत दिली. बुधवार दिनांक 29 मे रोजी सायंकाळी 6 वाजता संगीत कलामहर्षी अरविंद पवार यांचा शिवरायांच्या चरित्रावरील मालिका सादर करतील. 30 व 31 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रबोधनकार ज्ञानेश महाराज, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांचे व्याख्यान होईल. 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले जाईल आणि गुरुवार दिनांक 6 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा भव्य मिरवणूक निघणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. शिवराज्याभिषेकचा सोहळा हा 350वा आहे. राज्याभिषेक सोहळ्याचे मूल आणि महत्त्व समाजापुढे जावं यासाठी गेली 18 वर्षे कोल्हापुरामध्ये विविध तालीम संस्था, विविध जाती धर्म आम्ही एकत्र येऊन कोल्हापूरचा लोकोत्सव म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. यावर्षीची मिरवणूक ही अतिशय शिस्तबद्ध आणि महाराष्ट्राला दिशा देणारी असावी असा एक संकल्प केला असून त्याचबरोबर राज्यस्तरीय वक्त्यांच्याद्वारे व्याख्यानमाला, गीत शिवराय हे कार्यक्रम आपण करणार आहोत. या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये विशेषतः यावर्षी 350 बाळ शिवाजी, जिजाऊ व मावळे या ठिकाणी त्यांच्या वेशभूषेत सहभागी व्हावे यासाठी आमचा प्रयत्न चालू असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोघांच्यामध्ये जो स्वराज्य संकल्पनेचा शक्ती आणि भक्तीचा जो मिलाप झाला होता, संगम झाला होता, त्याचं दर्शन 1000 वारकरी सहभागी होऊन यामध्ये लोकांच्या पुढे येईल. शिवखालीन मर्दानी खेळाचा आखाडा, लेझिम, पथक, जाण पथक, डोंगरी ढोल व प्रबोधनात्मक फलकासह हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये 6 जूनला कोल्हापूर शहरामध्ये शिवराज्याभिषेक मिरवणूक मोठ्या दिमागदार पद्धतीने निघणार आहे. आणि यामध्ये जनतेला आम्ही आव्हान करतो की आपणही मोठ्या संख्येनं पारंपरिक वेशभूषेत यावं असं आम्ही पुन्हा एकदा आव्हान करीत आहोत. महाराष्ट्रात जातीय द्वेषातून बौद्ध समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार होत असताना आपण पाहतात. अशीच एक घटना पुण्यातील मावळ तालुक्यात असणारे कुरुंज गावातील बौद्ध वस्तीवर झालेला अत्याचार. गावामधून बौद्ध वस्तीकडे जाणारा रस्ता जातीय द्वेष भावनेने खोदून येण्या जाण्याचा मार्ग बंद करून गावाशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न गावातील काही
समाजकंटकांनी केलाय। गावातील माजी ग्रामपंचायत सदस्या कल्पना कांबळे यांनी जेव्हा विरोध केला तेव्हा त्यांना देखील जीवे मारण्याच्या धमक्या व शिवीगाळ करून त्यांच्यावर खोट्या दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले। पानशेत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे करुंजगाव या गावाला खरं पाहायला गेलं तर एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे आणि तो म्हणजे बौद्ध लेण्यांचा वारसा लाभलेला आहे। बेडसे गावची ही बौद्ध लेणी अगदी हाकेच्या अंतरावरती असलेले हे गाव आणि या गावाला चारी बाजूने अगदी डोंगरांनी वेढलेलं ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा देखील आहेत आणि या पर्वतरांगांमध्ये जे पावना धरण जे आहे हे पावना धरण देखील या गावाच्या जवळच आहे आणि अशा गावामध्ये एक अशी घटना होते की ज्याच्यामुळे ज्या समाजावर या अत्याचार होतो या समाजाला आत्ता जागे होण्याची आणि उठून लढा देण्याची आवश्यकता आहे। मी असं का म्हणत आहे कारण ज्या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत, ज्या कारणामुळे आलेलो आहोत, जी गोष्ट आमच्या कानावर पडली ती गोष्ट अगदी हेलावून टाकणारी आहे। असं ह्या गोष्टी अनेक गावांमध्ये घडत आहेत, परंतु या गावामध्ये आम्ही प्रत्यक्षदर्शी ज्यांच्यावरती हा अत्याचार होत आहे, हा अत्याचार म्हणजे दुसरा तिसरा काही नसून यांचा गावाशी संपर्क तोडण्याचा षडयंत्र येथील काही समाजकंटकांनी केलेला आहे। सरळ पाहता आपण थेट ज्यांच्यावरती हा अत्याचार झालेला आहे असे बौद्ध समाजातील महिला आहेत। सरळ ते सांगतील आपल्याला की नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि काय अत्याचार नेमका झालेला आहे। खूप वर्षापासून वस्ती आहे बौद्ध वस्ती आणि तेव्हापासून इकडे येणारा तो एकचमेव रस्ता आहे आमच्याकडे यायला आणि मशानभूमीला पण जायला तोच रस्ता आहे। गेले 4-5 वर्षापासून मी सतत त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करते ग्रामपंचायतीकडनं। मी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले उपसरपंच झालेली 1 वर्षभरासाठी, तेव्हापासून मी सतत त्या रस्त्यासाठी पाठपुरावा करते का रस्त्यावर फंड पडला पाहिजे। तो रस्ता खराब झालेला, आम्हाला जाण्या येण्याला फार तकलीफ होती। तर ते एक लगड म्हणून आहे, बाळू लगड म्हणून, त्यांनी ती जागा विकत घेतलेली असं त्याचं म्हणणे आहे की 2017मध्ये मी जागा विकत घेतली ती रस्त्याची। रस्ता तर पूर्वीपासून आहे, त्याच्यावर ग्रामपंचायतीकडून फंड पण पडला आहे, ग्रामपंचायतीमध्ये त्या रस्त्याची नोंद पण आहे, तरी पण त्यांनी ती जागा विकत घेतली। तर मग त्यांनी तो रस्ता आम्हाला करूनच नाही दिला। मी त्याच्यासाठीच वारंवार ग्रामपंचायतीला पण सांगितलं त्यांना नोटिसं काढा, ग्रामपंचायतीने नोटिसं काढली पण त्यांनी त्याच्यावर काही दाद नाही दिली। नंतर मी कलेक्टरला पण BDOला पण अर्ज केला, DYSPनाही अर्ज केला, परत तहसीलदारांनाही अर्ज केला की आमचा रस्ता खुला करून द्या तुम्ही, आम्हाला फार प्रॉब्लेम होतो आहे, आमचे बायका पोरं लहान लहान मुलं जाण्या येण्याला फार त्रस्त झाल्यात। त्याच्यामध्ये एक बेबी लगड म्हणून गावामध्ये सिमेंटचा रस्ता झाला आहे, त्याच्यावरती कपडे धुवायचे आणि सतत त्या रस्त्यावरती पाणी यायचं, तो रस्ता तुंबायचा त्या पाण्याने, खड्डे पडले होते रस्त्याला खूप। मग तेवढ्या 2-3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये ज्याने जागा घेतली 2017ला त्यांनी डायरेक्ट तो रस्ताच उकरला। आता मला वाटतं मेच्या 7 तारखेला मी बाहेर गेले होते, आम्ही सगळे कामानिमित्ताने बाहेर जातो, आमच्या वस्तीमध्ये कमीच पोरं आहेत, जेमतेम एक 4-5 जणं असतील, कारण की 5-6 घरं आहेत तिथं, जास्त नाही आहे लोक। बाहेर गेले ते सकाळपासून कामानिमित्ताने, तेव्हा रस्ता चांगला होता। जेव्हा संध्याकाळून आलो तर JCP लावून रस्ता उकरीत होते, तर मी बोलले अरे तुम्ही आमचा रस्ता का उकरताय? तर ते बोलले आम्हाला इथून काटेदार करायचे, कंपाऊंड करायचे। मागणी अशी आहे की आम्ही काही चोर नाही आहे किंवा आम्ही का दरोडेखोर नाही आहे, आणि पहिला दुसरी गोष्ट अशी की तो आमचा जो रस्ता त्यांनी उकरला आहे तो काल ग्रामपंचायतीने थोडंसं 2 माणसं घेऊन तो त्याला थोडीशी माती टाकून डागडुजी केली, कारण की मी BDOकडे पण गेले होते की बोलले आमच्या गावामध्ये आमच्या पोरांच्या आमच्या गाड्या मोटरसायकली आहेत त्या घरी येत नाही, तर लावायला जागा नाही, गावात लावल्या तर कोणी फोडतील त्या, तर थोडंसं तरी काहीतरी करा म्हणून तिने थोडंसं माती सारखी केलेली आहे माती, तर त्या मातीमुळे आम्हाला चालता येणार नाही। आता ठीक आहे पाऊस नाही आहे, उद्या जर पाऊस पडला तर अजिबात आमची लहान मुलं पण तिथून जाऊ शकत नाही, गाड्या तर लांब राहिल्या, कारण की ती मातीने ते सगळे खचून जाणार, खड्डे पडणार आणि सगळं चिकट होणार। तर आम्हाला आमची मागणी अशी की थोडा कॉन्क्रीटचा रस्ता झाला पाहिजे आणि ही आमच्यावर जी खोटी FIR दाखल केली याची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे की ज्या करून दुसऱ्या माणसाने अशी हिंमत नाही करायला पाहिजे खोटे गुन्हे दाखल करायचे। जर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तर तो मागे नाही घेत, म्हणून हा पर्याय यांनी शोधलेला आहे। कारण की मला सगळ्या लोकांच्या गावामधून सगळ्यांचे फोन येत होते की तुम्ही ते ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय, ते परत घ्या। अरे मी नाही केलेला, तो बसलाय, तो कायद्याने होतोय का? मी काय इथं कायदा मी लिहिलाय?
मी त्या खुर्शीवर बसले, मी पेन फिरवलाय का? ज्या करून आम्हाला तुम्ही ज्या गल्लीचे शिव्या देता किंवा आमचे हे रस्ते खोदता किंवा आमचं पाणी बंद करता, ते ऑटोमॅटिक इलेक्ट्रिसिटी लागते त्या माणसावरती. ती लागलेली आहे, ती मी नाही लावलेली. मग ती तुम्ही ते झाल्यानंतर मग व्हायच्या अगोदर मी सगळ्यांना गावामध्ये लोकांना सांगत असते की बाबा भाऊ आमका ढमका, बघा त्या पोराने मला अशा घाण शिव्या दिल्या, ह्यांनी मला असं केलं. तेव्हा गाव मीटिंग नाही घेत, तेव्हा गावात बसून कोणी ठरवत नाही हे तुम्ही अशा मोठ्या लोकांना शिव्यागाळ्या करू नका असं कोणी सांगत नाही. जेव्हा आम्ही कंप्लेंट करतो आणि तेव्हा कदाचित त्यांच्यावर ॲट्रॉसिटी दाखल होती, तेव्हा मग 100 लोक फोन करणार की ते मागं घ्या, ते मागं घ्या. 2 दिवस सतत माझ्यावर दबाव येतोय मागं घेण्याचा. मी काही ती मागं घेतली नाही. त्याच्यामुळे हा सगळा प्लॅन करून आमच्यावरती ही दरोड्याची केस टाकलेली. गेल्या वर्षभरापासून त्यांना तो रस्ता, गावाचा मुख्य रस्ता, बौद्ध वस्तीला जोडणारा, स्मशानभूमीला जोडणारा रस्ता जाणीवपूर्वक करू देत नाहीत, डेव्हलप करू देत नाहीत. तिथं जे जाणीवपूर्वक जे झालेले खड्डे आहेत त्या खड्ड्यांमध्ये तिथं राहणारे शेजारचे लोक ज्यांचे शौचालयाचे पाणी, बाथरूमचं पाणी, धुण्या भांड्याचं पाणी किंवा त्यांच्या मुली वगैरे डिलिव्हरी झाले ते घालणारे सगळं पाणी त्या खड्ड्यामध्ये जाणीवपूर्वक रस्त्याच्या मध्यभागी पाणी सोडून लोकांना जाण्यासाठी मज्जाव करत होते, अतिशय अडथळे निर्माण करत होते. त्यामुळे त्या संदर्भात त्या संबंधित महिलेला वारंवार सांगण्यात आलं, सुचवण्यात आलं. ग्रामपंचायतीच्या वतीने नोटिसासुद्धा काढण्यात आला असं बहिणीने सांगितलं, तरीसुद्धा त्याला काही कुठेही आळा बसला नाही. संबंधित पोलीस स्टेशनला या विषयासंदर्भात तक्रार दिली गेली, DCP साहेबांना तक्रार दिली गेली, पण पोलिसाशी सुद्धा अतिशय अर्वाच्य आणि असभ्य भाषेमध्ये त्या महिलेनं हे केलं आणि कुठल्याही नोटिसाला तिनं जुमानलं नाही. दरम्यानच्या काळात अचानक कळलं की जी जमीन, जो रस्ता या गावाला जोडणारा आहे, या वस्तीला जोडणारा आहे, तो रस्ता कोणीतरी 2017 साली त्या शेजारची जमीन विकत घेतल्यामुळे याही जागेवरती त्यांनी मालकी हक्क सांगून त्यांनीच हे सगळा रस्ता रोखला असं कळलं. आणि मग त्या अनुषंगानं प्रशासकीय स्तरावरती ही प्रोसिजर चालू असताना 7 तारखेला संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर JCB लावून मनुष्यबळाच्या जीवावरती आणि गावकीच्या जीवावरती अक्षरशः रस्ता खोदून काढला त्यांनी. म्हणजे इकडचा माणूस तिकडे जाऊ शकत नव्हता, तिकडचा माणूस इकडे जाऊ शकत नव्हता, अशा पद्धतीने मुजोरपर्यंत रस्ता खोदला. ही जी हुजरेगिरी आहे, हे जे बनावगिरी आहे, हे जे लोकशाहीचा गळा दाबतायत, ही अतिशय गंभीर बाब आहे. आणि खऱ्या अर्थानं याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्ष म्हणून भूमिका तर बजावणारच आहे, पण स्थानिक आंबेडकरी चळवळीतील पक्ष कुठला यापेक्षा विचार महत्त्वाचा आहे. संविधानिक बांधिलकी जोपासणारा समुदाय, संघटना असतील, पक्ष असतील, यांना सोबत घेऊन आगामी काळामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठं जन आंदोलन उभं करणार आहे. त्याचं कारण असं की गावखेड्यामध्ये, शहराच्या आजूबाजूला जे छोटे छोटे गाव असतात, वाडे असतात, पाडे असतात, इथं 2-2, 4-4 कुटुंब राहत असतात. त्यांच्या जमिनी भरपूर आहेत, पण ह्या जमिनी हे जे आर्थिकदृष्ट्या किंवा जे राजकीयदृष्ट्या बलाढ्य असणारे सवर्ण लोक आहेत त्यांचं लुबाडतात. यांना कसलंही पाठबळ, कसलंही मार्गदर्शन, कसलीही सुरक्षता नसल्यामुळे अक्षरशः मूग घेऊन हे गप्प बसतात आणि त्यामुळे ते निर्ढावत आहेत. आणि एखाद्याने कुणीतरी मुंडकं वर काढलं की अशा पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल करून एक दहशत निर्माण करण्याचं हे जे प्रकरण केलं आहे, हे अतिशय संपूर्ण महाराष्ट्राला लाज वाटणारी गोष्ट आहे. आणि हे आज इथं घडले नाही, तर मी ज्यावेळेस आंबेडकरी चळवळीमध्ये गेल्या 20-32 वर्षापासून काम करते आहे, तर बऱ्याच ठिकाणी गेल्या काही वर्षापासून आम्हाला प्रकर्षाने जाणवतं आहे जिथं जिथं ॲट्रॉसिटी दाखल होती आहे त्या पीडितांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप, संबंधित फिर्यादी असेल किंवा फिर्यादीचे कुणीतरी रिलेटिव्ह असतील किंवा वेगळ्या पद्धतीनं दाखल होत आहेत आणि आवाज चिरडण्याचा प्रयत्न होतोय. अतिशय जबाबदारीने स्टेटमेंट करेन, आत्तापर्यंत जेवढे ॲट्रॉसिटी दाखल झालेत त्या ॲट्रॉसिटीमध्ये शिक्षेपर्यंत पोहोचणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे, पण तरीसुद्धा ॲट्रॉसिटी अजूनही किती लोकांना बोचती आहे. आजही जातीय विषवली किती प्रबळ झाली आहे आणि गावखेड्यामध्ये एक महिला स्वबळावरती सामाजिक, आर्थिक, तिचं सामाजिक कौटुंबिक स्टेटस निर्माण करत असताना तिला एकटी पाडण्यासाठी, तिला उद्ध्वस्त करण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं. जी बाब प्रशासनाची आहे, हे भांडण गावकीचं, भावकीचं, वैयक्तिक किंवा आर्थिक नाही आहे, तर हा वैयक्तिक, सामाजिक, प्रशासकीय रस्ता आहे. आमचा मूलभूत हक्क आहे. रस्ता, ड्रेनेज, लाईट, पाणी हा आमचा मूलभूत आणि अधिकार असताना हा रस्ता, हा प्रशासकीय रस्ता एक सामान्य नागरिक येऊन उखडतोय. आणि त्या संदर्भात जबाबदार नागरिक म्हणून या गावातली एक महिला, दलित महिला तक्रार दाखल करते. प्रशासनाची तिची भूमिका समजून घेऊन स्वतः फिर्यादी बनण्याऐवजी उलट तिला एकटं पाडले गेले, ही अतिशय निषेधार्ह, निंदनीय बाब आहे. या संदर्भात आम्ही ह्या 2-4 दिवसामध्ये जास्तीत जास्त 6 जूनपर्यंत या विषयाचा छडा लावून ज्या लोकांनी चुकीचे गुन्हे दाखल केल्यात त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणे आणि या गुन्ह्याचा उकल करणे. अन्यथा नाही केलं, रिपब्लिकन पक्ष असतील, आंबेडकरी चळवळ असेल किंवा संविधानिक विचारधारेला मानणारा समुदाय असेल, बुद्धिजीवी वर्ग असेल, साहित्य, या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन SP कार्यालयावर उभं केलं जाईल हे आश्वस्त करते. JB मीडियाच्या बातमीपत्रात इथेच विराम घेऊया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.